नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत आहे स्नेहल. स्नेहल ही मुंबईमधून आलेली आहे लाईव्ह प्रोजेक्टसाठी. तर महामिशन एज्युकेशन अँड करिअर काउन्सिलमध्ये तिने ऑगस्ट बॅचमध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि पूर्ण जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग पूर्ण ऑनलाईन तिने अटेंड केलं होतं आणि ऑनलाईन कम्प्लीट केलं होतं. त्यानंतर आपल्या नियमानुसार जो काही लाईव्ह प्रोजेक्ट आहे तो लाईव्ह प्रोजेक्ट फक्त आणि फक्त आपल्याकडे ऑफलाईन असतो. लाईव्ह प्रोजेक्ट हा ऑनलाईन नसतो. का नसतो हे पण तिला विचारूयात आपण. ओके. आणि या म्हणजे ट्रेनिंग मध्ये काय मिळालं आणि लाईव्ह प्रोजेक्ट मध्ये काय मिळालं हे पण विचारू. आणि काही एक महत्वाचे काही म्हणजे स्नेहल बद्दल काही महत्वाच्या 2-3 गोष्टी ना आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. आणि खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आज तिच्या चेहऱ्यावरती जे तुम्हाला स्माइल दिसतीये, ओके, ही स्माइल कधीतरी वेगळंच काहीतरी होतं. ओके. तर ते काय होतं, कसं होतं ते पण आपण चर्चेतून हळूहळू डिस्कस करूया. ठीक आहे. ती पण सांगेल की नेमकं कसा प्रवास झाला आणि हा प्रवास कसा होता आणि या प्रवासामध्ये नेमकं काय काय मिळालं, काय नाही मिळालं. ओके. तर वेलकम स्नेहल. नमस्कार सर. ऍक्च्युली जेव्हा मी ऑगस्टमध्ये ही बॅच जॉईन केली होती तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं. म्हणजे अगदी मला हे पण माहिती नव्हतं की मी कोणता कोर्स जॉईन करू. माझ्याकडे ऑप्शन्स होते. फुल स्टॅक डेव्हलपरचा, टेस्टिंगचा होता. म्हणजे स्टार्टिंगला मला कोडिंग करायचीच नव्हती. म्हणजे हे माझं रिअल आहे की मला कोडिंग नव्हती करायची. तर मी विचार केला मी टेस्टिंगमध्ये जाते. मग पुन्हा थोडा म्हणजे माझं असं मूड चेंज होतं स्टार्टिंग पासून आहे. तर मग मी नंतरला मी कॉल वगैरे केले ह्या कोर्सबाबत जाणून घेण्यासाठी. तेव्हा मला गायडन्स भेटलं की फुल स्टॅक डेव्हलपर हा कोर्स आहे, तो तू करशील तर पुढे जाऊन त्याचा फायदा आहे. त्यामुळे मग मी फुल स्टॅक डेव्हलपरचा कोर्स जॉईन केला. आणि त्यानंतर मी ॲक्च्युली मुंबईमध्ये होते राहायला आणि हा कोर्स इथे ऑफलाईन करायचा होता. त्यांनी सांगितलं पण होतं की ऑफलाईन येऊन तुम्हाला पुण्यालाच करावं लागेल. कारण म्हणजे मी खूप ठिकाणी ऐकलं होतं की जो प्रोजेक्ट वगैरे काही पण ट्रेनिंग आहे ते तुम्ही जितकं ऑफलाईन कराल तेवढं तुम्हाला समजेल. तर एवढं काही मला गॅरंटी नव्हती की मला समजेल की नाही समजेल. तरी मी रिस्क घेतली आणि ऑनलाईन जॉईन केलं. म्हणजे गायडन्समुळे. तर ऑनलाईन जॉईन केलं तेव्हा स्टार्टिंगला असं वाटलं की माझ्याकडून होणारच नाही ती काही. हळूहळू ती ट्रेनिंग भेटली ऑनलाईनमध्ये. जे प्रोजेक्ट्स आम्ही केले, असाइनमेंट्स केले, त्याच्यामुळे खूप मदत मिळाली आतापर्यंत. आणि जे आमचे 4 महिन्याचा ड्युरेशन होता, जो आमचा सिलेबस कंप्लीट करायचा होता, तो खूप छान पद्धतीने ऑनलाईन सगळं आम्ही केलं. त्यानंतर आमची एक्झाम झाली त्याच्यावर की आम्ही काय काय शिकलो. सगळं काही एकदा सिलेबस कंप्लीट झाल्याच्या नंतर असतं की तुम्ही किती शिकलात, काय शिकलात ते दाखवा. सो त्यावेळेस थोडंसं भीती होती की आता कसं, भीती की आता आपण केलं हे सगळं ऑनलाईन केलंय, ऑफलाईन जाऊन आपण कसं इम्प्लिमेंट करणार त्याला, ती भीती होती. तर तशीच कशी तरी म्हणजे थोडी घाबरत पुण्यामध्ये प्रस्थान झालं. हो. त्यानंतर 8 दिवस विचार करण्यामध्ये घालवले मॅडमने की म्हणजे जाऊ की नको. 2 दिवस कंटिन्युअसली होतं, म्हणजे क्वेश्चनच होतं डोक्यामध्ये की मी जाऊ की नको. सिलेबस सगळा कव्हर झाला होता. पण म्हणजे कारण काय की जायचं परत तिथं राहायचं फिक्स नाहीये. परत अजून तिथं म्हणजे आपल्याला ते सूट होईल का नाही होईल असे नाना प्रश्न डोक्यामध्ये होते. आणि त्यामुळं नाही सर माझं मग अजून एक सांगायचं म्हणजे स्नेहलचा म्हणजे डान्स क्लासेस पण आहेत. ओके. ती डान्स क्लासेस पण घेते मुंबईला. तर ते पण होतं. मग ते आणि हे मला सगळं करायचंय सर, मी कसं करू, असे बरेच प्रश्न होते. आणि त्या प्रश्नाला मी सांगितलं, म्हटलं माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. कारण जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट फक्त ऑफलाईनच आहे. बाकी इंटर्नशिप जी आहे ती थोडीशी हायब्रिड मोडवरती आपण काही होतंय का ते आपण बघू, प्रयत्न करू. पण प्रोजेक्ट मात्र ऑफलाईनच आहे. प्रोजेक्टसाठी कुठलीही संधी नाहीये. तर मग तिने विचार केला सगळा आणि काहीतरी जुळाजुळी करून मग शेवटी ती जॉईन झाली. आणि जॉईन झाल्याच्या नंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी काय वाटत होतं? जॉईन झाले, सगळं इकडचं एन्व्हायरमेंट सगळं वेगळंच होतं माझ्यासाठी, पण छान होतं. वेगळं म्हणजे छानच होतं. आणि मग कोणाला डाऊट्स कसे विचारू, काय विचारू हे पण प्रश्न होते. कारण मी जास्त नाही बोलत, ते आत्ता बोलू लागले. आता सर्वांसोबत मिक्सअप होऊन मग ते बोलू लागले. पण स्टार्टिंगच्या डेजमध्ये कोणाला कसे क्वेश्चन्स विचारू, माझे काय डाऊट्स आहेत हेही मला सांगता येतं. म्हणजे हे सगळं जे ना ते मनामध्ये जे टीमवर्क म्हणतो, ते टीमवर्क, कम्युनिकेशन स्किल हे सगळं बिल्ड होतं इथं त्या प्रोजेक्ट मध्ये. आपल्याला कम्युनिकेशन म्हणजे फक्त काय वाटतं, कम्युनिकेशन म्हणजे काय, ते फक्त आपण इंग्लिश मधून बोलायचं एवढं. आणि आता काय वाटलं,
कम्युनिकेशन म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपलं म्हणणं पटेल या भाषेमध्ये बोलणं. आणि समोरच्याने सांगितलेलं आपल्याला कळणं म्हणजे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन. आणि जे कम्युनिकेशन ना बऱ्याच लोकांचं वीक असतं, पण आपला गैरसमज काय असतो, इंग्लिश म्हणजे कम्युनिकेशन. हो. आणि चौथ्या दिवशी तुला जावं वाटत होतं पळून, हो. त्याचं काय? ते पण फार महत्वाचं. का पळून जावं वाटत होतं ते पण सांग. स्टार्टिंगला आम्हाला प्रोजेक्ट असाइन केला, म्हणजे माझा मेन्यू कार्डचा प्रोजेक्ट होता आणि वेब कंपोनंट होतं. तर इतकं काही माहिती नव्हतं. ऑनलाईन मी केलं होतं, असाइनमेंट्स वगैरे सबमिट केलेले. पण जेव्हा लाईव्ह असं प्रोजेक्ट काम करायचं होतं तेव्हा खूप सारे डाऊट्स होते की कसं वेब कंपोनंट मी क्रिएट करू आणि कोणाला विचारू, काय विचारू. ऑलरेडी सगळ्यांना येत होतं, जे माझे कलिग्स आहेत, फ्रेंड्स आहेत, त्यांना सगळं येत होतं. आणि मला असं वाटत होतं की मी कुठेतरी कमी पडते. त्यामुळे मग मी थोड्या दिवसांनी सरांकडे गेली. मी म्हटली, सर माझ्याच्याने नाही जमणार, मी जाते, मुंबईला जाते. तर सर मी नंतरला पुन्हा जॉईन करेल हे पण मी म्हटली होती तुम्हाला. तर सर म्हटले की नाही, तू थोडा 1 महिना दे इकडे, आम्ही ते सर्व काही बिल्ड करू. 1 महिन्यानंतर तू मला सांग तुला कसं वाटतंय, हे वर्थ आहे का? आता कसं वाटतंय मग ते सांग. आता रिअली वाटतंय की हो, काही बरं झालं का? हो, बरं झालं मी थांबले. आणि पळून गेली असती तर काय आलं असतं? माझाच लॉस होता. आता ही जी स्माइल दिसतीये ना, ही स्माइल अक्षरशः सुरुवातीचे 2 आठवडे ही स्माइल येतच नव्हती. बरोबर की चूक? बरोबर. बरोबर. पहिल्या आठवड्यामध्ये तर म्हणजे सगळं कन्फ्युजन मध्येच होतं, मी करू की नको करू, का जाऊ पळून, ओके असं होतं. आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये थोडं थोडं कसं तरी थांबवल्यानंतर थांबली ती. आणि मग हळूहळू हा मग जमते का, जमेल सर बघते, असा थोडासा म्हणजे लोअर व्हॉइस होता. आणि तो व्हॉइस आज तुम्ही बघताय, तो व्हॉइस आज म्हणजे टॉप लेवलला गेलेला आहे. मग एनिवे तुझा प्रोजेक्ट झाला का कम्प्लीट? हो सर, म्हणजे 80-90% झाले. हा, अजून काही राहिले बग वगैरे आहेत का? हो, थोडे प्रॉब्लेम्स आहेत बाकी, म्हणजे फंक्शनॅलिटी वाईज इट इज डन, राईट? हो, फंक्शनॅलिटी वाईज इट इज डन. हो. आता तसाच प्रोजेक्ट दिला तर किती दिवसामध्ये कम्प्लीट होईल? साधारणतः 3 वीक. 3 वीक मध्ये कम्प्लीट होईल. ओके, बघा म्हणजे 1 वीक तरी कमी केलाय. ओके, पण मी गॅरंटी देऊन सांगतो तिला 3 वीक नाही लागणार आहे, 2 वीक मध्ये ती कम्प्लीट करेल. ओके, फक्त आता ते कसं आहे की शेवटी आपल्याकडे एक कॉन्फिडन्स नाहीये, असा एक सूर असतो, मला जमेल की नाही, अजून ते असतं, आहे ना अजून थोडस. त्या थोड्याशामुळे ना ते 3 वीक पर्यंत गेलेलं आहे. पण म्हणजे होप सो की म्हणजे विदिन 2 वीक वी कॅन डिलिव्हर दिस, राईट? मग स्वप्न वगैरे पडतात की नाही कोडिंगचे? खूप पडले स्टार्टिंगला. किती पडले? खूप जास्त. आणि काय म्हणजे काय असं स्वप्नामध्ये काय काय आलं? म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा वेब कंपोनंट क्रिएट करत होते तेव्हा आमचे जे टीम लीडर दिले होते आम्हाला, रवीश सर, मग त्यांचं असं स्वप्न पडायचं, स्नेहल करो करो करो. आणि सगळ्यांचं ऑलरेडी झालं होतं. तर मला खूप वेळ गेला वेब कंपोनंट बनवण्यासाठी. तर ते स्वप्नामध्ये की स्नेहल हो गया वेब कंपोनंट, आणि माझं आन्सर नाही हुआ असं. मग ते तसे स्वप्न, मग त्यानंतर हळूहळू ते स्वप्न कमी झाले. आता हे स्वप्न जे आहे ते म्हणजे लर्निंग करताना स्वप्न पडायचे का? लर्निंग करताना इतके नाही, पण प्रोजेक्टच्या वेळेस खूप पडले. प्रोजेक्टच्या वेळेस जास्त पडले. लर्निंगच्या वेळेस म्हणजे पडले होते का पडलेच नव्हते? पडले होते थोडे थोडे. कधी? ते पण सुरुवातीला? हा, सुरुवातीला जेव्हा आपण कोणतीही गोष्ट स्टार्ट करतो तेव्हा. नंतर म्हणजे ते स्वप्न कमी झाले. आता पडतात का स्वप्न? नाही, आता नाही पडत. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत तुझा म्हणजे पूर्ण एक अनुभव काय आहे की बाबा प्रोजेक्ट जो आहे तो म्हणजे आपण जो प्रोजेक्ट आपण प्लॅन केलेला आहे, म्हणजे अशा प्रकारचे प्रोजेक्ट प्लॅन केल्यामुळं फायदा होतो. म्हणजे लर्निंगच्या वेळेस आपण जे काही तुम्हाला असाइनमेंट वगैरे दिले होते आणि प्रोजेक्ट मध्ये जे दिले होते त्यामध्ये किती फरक पडला आणि काय म्हणजे त्याच्यात बेनिफिट मिळाला? त्याच्यात लर्निंगच्या वेळेस आम्ही जे असाइनमेंट्स कम्प्लीट केले त्याच्यामुळेच आता आम्ही प्रोजेक्टमध्ये थोडे म्हणजे चांगलं करू शकतोय. जास्त म्हणजे असंही नाहीये की आम्हाला काहीच येत नाहीये. आम्ही ते असाइनमेंट्स कम्प्लीट केले, त्यामुळे तेवढा तरी कॉन्फिडन्स आहे की हो आम्ही प्रोजेक्ट करू शकतो. आणि प्रोजेक्ट दिलाच नसता तर काय झालं असतं? मग फक्त कुठेतरी आपण जॉबला लागलो असतो, मग खूप जास्त कन्फ्युजन आलं असतं आणि मग जॉबवरून पळून जावं वाटलं असतं. ओके, म्हणजे जॉबला लागल्यानंतर मला जमेल की नाही हा प्रश्न पडू नये त्यासाठी आपला हा लाईव्ह प्रोजेक्ट आहे बेसिकली. ओके, त्यामुळे कसं आहे की लाईव्ह प्रोजेक्ट केला म्हणजे तो कॉन्फिडन्स किंवा जी काही भीती असते ती सगळी इथंच मरून जाते, विषय संपतो. आणि त्याच्यानंतर बाबा तुम्हाला द्यायचं तर जॉब द्या, नाहीतर नका देऊ, मी माझं काहीतरी करेल, एवढा तरी कॉन्फिडन्स येतो. आला का?
की नाही आला? तो आला ना. आला ना. ठीक आहे. ओके, थँक्यू स्नेहल, थँक्यू सो मच. ओके, तर इंटर्नशिप मध्ये अजून आपण चांगल्या पद्धतीनं काम करूयात आणि जास्तीत जास्त अजून एक्सपिरियन्स घेऊया, जेणेकरून काहीतरी जास्तीत जास्त प्रोजेक्टवरती काम केल्यानंतर एक्सपिरियन्स अजून जास्त बिल्ड होईल आणि त्याची मदत नक्कीच होईल. हो. ठीक आहे. ओके, थँक्यू. थँक्यू.